Hello, my dear friends. Welcome back to my Monica Home Study YouTube channel. Day 33 of 60 Days English Grammar course is here today. Learn English from starting for free only and only Monica Home Study YouTube channel. So, आज आपण चेंज द व्हॉइसचा आपण थर्ड टेन्स घेणार आहोत. त्याच्या आधी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. मी नक्कीच त्याच्यावर उत्तर लिहेल. सो आपला थर्ड टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. टाईप्स ऑफ टेन्सेस, ॲक्टिव्ह रूल्स आणि पॅसिव्ह रूल्स हे असे 3 कॉलम्स केलेले आहे. आता आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघूया. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपला फॉर्म्युला आपण मागेच बघितला होता. ॲज प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस O प्लस सी. सो पॅसिव्हमध्ये O प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस हा असा फॉर्म्युला आहे. त्याचं एक्झाम्पल बघा. ॲक्टिव्ह रूलमधलं एक्झाम्पल, डविड हॅज रिसीव्ह अ मेसेज फ्रॉम द प्रिन्सिपल. मग आता पॅसिव्ह रूलमध्ये कसा होईल? अ मेसेज हॅज बीन रिसीव्ड फ्रॉम द प्रिन्सिपल बाय डविड. निगेटिव्हमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर आपण निगेटिव्हसुद्धा फॉर्म्युला बघितलेला ॲक्टिव्ह रूलमधला. ॲज प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस O प्लस सी. सो पॅसिव्ह रूलमध्ये फॉर्म्युला कसा येईल तर O प्लस हॅज हॅव प्लस नॉट प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस. आता एक्झाम्पल बघा ॲक्टिव्ह रूलमधलं. ही हॅज नॉट सॉर्ट आउट द मिस्टेक्स. मग पॅसिव्ह रूलमध्ये आपलं कसं येईल? द मिस्टेक्स हॅव नॉट बीन सॉर्ट आउट बाय हिम. इंट्रोगेटिव्हमध्ये आपला ॲक्टिव्ह रूलचा फॉर्म्युला आहे हॅज हॅव प्लस एस प्लस V3 प्लस O प्लस सी अँड क्वेश्चन मार्क. आणि याचं एक्झाम्पल हॅव यू सबमिटेड माय ॲप्लिकेशन. पॅसिव्ह रूलमधला फॉर्म्युला हॅज हॅव प्लस O प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस. हॅज माय ॲप्लिकेशन बिन सबमिटेड बाय यू. आता याची स्टार्टिंग ऑब्जेक्टने न होता हेल्पिंग वर्बने झालेली आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की इंट्रोगेटिव्हची स्टार्टिंग ही नेहमी हेल्पिंग वर्बमध्येच होते. ते पॅसिव्ह व्हॉईस असो या ॲक्टिव्ह व्हॉईस असो. ओके. जर तुम्ही हे फॉर्म्युले वापरून जर सेंटेन्स बनवले स्वतःच्या मनाने सो तुमचं चांगली प्रॅक्टिस होईल. तुम्हाला एक्झाममध्ये जास्त कष्ट करायची गरज नाही पडणार. तुम्हाला लगेच येईल. नेक्स्ट आहे आपलं इंट्रोगेटिव्हमधलंच निगेटिव्ह. इंट्रोगेटिव्हमधलं निगेटिव्ह बघा. हॅज हॅव प्लस एस प्लस नॉट प्लस V3 प्लस O प्लस सी क्वेश्चन मार्क. तसंच पॅसिव्ह रूलमधलं हॅज हॅव प्लस O प्लस नॉट प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस क्वेश्चन मार्क. सो याचं एक्झाम्पल ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये बघा. हॅव यू नॉट पोस्टेड माय लेटर. अँड पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय येईल? हॅज माय लेटर नॉट बीन पोस्टेड बाय यू. म्हणजे इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चनमध्येच आपण निगेटिव्ह म्हणजेच नॉटचा वापर करतो आहे याचा असा अर्थ होतो. आता WHमध्ये बघा. WH प्लस हॅज हॅव प्लस एस प्लस V3 प्लस O प्लस सी. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूल आहे WH प्लस हॅज हॅव प्लस O प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल बघा. वाय हॅज एव्हरी मेडिकल कॉलेज रिजेक्टेड दवे. हॅज हॅव दवे बीन रिजेक्टेड बाय एव्हरी मेडिकल कॉलेज. आता खाली नोट बघा. पहिलं एकवचनी सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर हॅज बीन वापरावे आणि अनेकवचनी प्लुरल असेल ऑब्जेक्ट जर अनेकवचनी असेल तर त्याकरिता हॅव बीन वापरावे. म्हणजे सिंग्युलर असेल तर हॅज बीन आणि प्लुरल असेल तर हॅव बीन. ओके. सो हे होते आपले आजचे पॅसिव्ह व्हॉईसचे फॉर्म्युले. आपण फक्त आज एकच टेन्स घेतलेला आहे कारण त्याचे एक्सप्लेनेशन बेटर पद्धतीने झालं पाहिजे म्हणून. आता आपण एक्झाम्पल्स बघूया की आपल्याला ते एक्झाम्पल्स सोडवून आपण म्हणजे आपल्या एक्झाममध्ये आपल्याला अडचणी आल्या पाहिजे. सो मी ते टेस्ट सिरीजसुद्धा टाकणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही नक्की द्या. चला तर आपल्या एक्झाम्पल्सला आपण सुरुवात करूया. सो आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे द टेम्पेस्ट हॅज ब्रोकन द टर्म्स ऑफ द टॉल फ्लावर्स. मग त्याचं
आपलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होईल. आता हे जे सेंटेन्स आहे ते ॲक्टिव्ह रूलमध्ये असतं, म्हणजे ॲक्टिव्ह रूलचा फॉर्म्युला जो आहे तो वापरलेला असतो. आता ॲन्सरमध्ये जे आहे ते पॅसिव्ह रूलचा फॉर्म्युला वापरलेला आहे. म्हणजे क्वेश्चन विचारताना ॲक्टिव्ह रूलमध्ये विचारतात आणि त्याचा ॲन्सर आपल्याला पॅसिव्हमध्ये द्यावं लागतं. तर याचा आन्सर काय येईल. द टेम्स ऑफ द टॉल फ्लावर्स हॅव बीन ब्रोकन बाय द टेम्पेस्ट. सेकंड, गॉड हॅज नॉट बेस्टोवेड द रेस्ट. आन्सर काय येईल. द रेस्ट हॅज नॉट बीन बेस्टोवेड बाय गॉड. थर्ड आहे, हॅव यू हर्ड द विस्पर ऑफ द फिर्मामेंट. आन्सर, हॅज द विस्पर ऑफ अ फायरमॅमेंट हॅड बीन हर्ड बाय यू. क्वेश्चन मार्क. चौथा आहे, हाऊ हॅव यू सॉल्व्ड धिस प्रॉब्लेम. सो याचा आन्सर काय होईल. हाऊ हॅज धिस प्रॉब्लेम बीन सॉल्व्ड बाय यू. म्हणजे चारही आपण जे प्रकार पाहिले होते अफर्मेटिव्ह वगैरे इंट्रॉगेटिव्ह, तर त्याचे चारही सेंटेन्सेस दिलेले आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये सेंटेन्सेस न विचारता तुम्हाला फॉर्म्युलेसुद्धा विचारल्या जातील. सो फॉर्म्युलेसुद्धा लर्न ठेवा. टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका. अर्ध्या घंट्यात यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार. बाय फ्रेंड्स.